राज्यात टीईटी परीक्षेचा शिक्षकांना होणारा जाच आणि बीएलओचे अतिरिक्त वाढलेले काम या विरोधात राज्यातील शिक्षक संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. आज जिल्हा परिषदेशी संबंधित शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन करून आपला राग व्यक्त केला. या आंदोलनाला शाळा बंद आंदोलन असे नाव दिले गेले. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आज कुलूप होते. टीईटी परीक्षेची सक्ती, त्यातील पात्रता, याशिवाय 14 मे रोजीचे परिपत्रक आणि बीएलओशी संबंधित तणावाचे अतिरिक्त काम या विरोधात चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिक्षकांनी जोरदार निषेध आंदोलन केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही संघर्ष कायम ठेवू असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज शिक्षकांचं भव्य आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. यावेळी जिल्ह्यातल्या 100% सर्व शाळा बंद आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहे की टीईटी ही अनावश्यकपणे शिक्षकावर लादलेली आहे, ती एकतर कमी करावी किंवा त्यात सुलभता आणावी. शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची जी कार्यरत आहेत त्यासाठी व्यवस्था करावी. त्यात गुणांची टक्केवारी, पासिंग गुणांची ती 40% करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे 14 मे 2025चं एक अन्यायी परिपत्रक आहे पदोन्नती संदर्भात, ते रद्द करण्यात यावं. त्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर शिक्षकाचा भेदभाव केला आणि शिक्षकात गट पाडले गेलेले आहे. तिसरी मागणी आमची बीएलओची आहे. बीएलओमुळे शिक्षक त्रस्त झालेला आहे. शिक्षकाचं धड शाळेत लक्ष नाही आहे, शाळा ओस पडू लागल्या आहे. म्हणून बीएलओ हे काम शिक्षकांकडून काढून घ्या आणि ते स्वतंत्र बेरोजगार यंत्रणेला गावातल्या अन्य यंत्रणा आहे शासकीय त्यांच्याकडे देण्यात यावं, अशी या ठिकाणी मागणी आहे आमची. बाकीचे ऑनलाईन कामं सुद्धा कमी करा, ही मागणी आहे. विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी द्या, ही मागणी आहे. आणि शिक्षकांना जास्त वेळ शाळेत टिकू द्या, ही महत्त्वाची मागणी आपण केलेली आहे. यासाठी आज हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.